आयुष्य जगत असताना तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगली सज्जन लोक भेटतील, दुर्जन लोक भेटतील. जे सज्जन भेटतील ते अतिशय चांगलं आहे, पण जे लोक वाईट लोक भेटतील ते तुमच्या कामामध्ये सतत अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील किंवा तुमची मनोअवस्था खचवण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या कामामध्ये अडथळा आणतील, वाईट साईड बोलतील, तुमच्या मनाला लागेल असं बोलतील. तर लक्षात घ्या, एक उदाहरण देतो तुम्हाला समजण्यासाठी की एक मनुष्य आहे, तो स्वतः चिखलामध्ये आहे, म्हणजे त्याची मनोअवस्था बेकार आहे आणि तो तुमच्यावर चिखल फेकतो आहे आणि मग तुमच्याकडे पर्याय काय? एक तर चिखलात जाऊन त्या माणसासंग चिखलामध्ये भांडण करणं किंवा तिथून निघून जाणं. तर बेस्ट वे काय आहे? तुम्ही तिथून निघून जाणं, म्हणजे तुम्ही चांगले राहाल. पण तुम्ही चिखलात उतरा तर तुम्ही स्वतःही भराल, म्हणजे तुमची स्वतःची मेंटॅलिटी बी खराब होईल, एनर्जी जाईल, तुमच्या गोलवरचा फोकस हरेल आणि तुमची ऊर्जेचा अपव्यय होईल. तर लक्षात घ्या, आयुष्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी ह्या इग्नोर करायच्या आहेत, कारण छोट्या छोट्या गोष्टींना रिॲक्ट करून तुम्ही तुमच्या दिवस खराब करू शकता. त्यामुळं लक्षात घ्या, इग्नोर करण्याची कला शिका आणि लोकांचं जास्त काय मनावर घेऊ नका. पण जिथं तुमच्या आत्मसन्मानाची गोष्ट येईल किंवा तुमच्या जे हक्काचं आहे तिथं तुम्हाला बोलायलाच हवं. आणि जर तुमच्यावर कोणी शारीरिक तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न करत असेल तिथं इग्नोर करून चालणार नाही. तिथं तुम्हाला तुमचं बल हे दाखवलंच पाहिजे. त्याच्यामुळं जे काय छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या इग्नोर करायला शिका. लोकांचं मनावर घेऊ नका, छोट्या गोष्टींना रिॲक्ट करू नका. आणि चॉईस तुमचा आहे की तुम्हाला तुमची शक्ती अपव्यय करायचा आहे का वेळ घालवायचा आहे का तुमच्या कामामध्ये तुम्हाला कौशल्य हासिल करायचे. त्याच्यामुळे इग्नोर करायची कला ही तुम्ही शिकून घ्या. यानं तुमची मेंटॅलिटी बी चांगली राहील आणि तुमची एक पर्सनॅलिटी चांगली होईल. लक्षात घ्या. धन्यवाद.